तर नमस्कार, आज आपण थंडीत सगळ्यांचा लाडका असा गाजर हलवा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकी गाजर साल काढून घेतली आहेत। मध्यम साईजच्या किसणीवर सर्व गाजर अशा प्रकारे किसून घेऊ। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तूप ॲड करून घ्यायचं आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदामचे काप हलक्या हाताने तुपात परतून घेऊन बाजूला ठेवायचे। आता त्याच कढईमध्ये किसलेले गाजर घालून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं परतवून घ्यायचं। तुपामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध ॲड करायचं। नीट मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी दूध जवळजवळ आटेपर्यंत आणि गाजर चांगले मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। दूध छान आटल्यानंतर यामध्ये आता अर्धा कप किंवा पाऊण कप चवीनुसार साखर घालायची। आता 1 चमचा वेलची पूड आणि परतलेला सुकामेवा घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। मध्यम आचेवर पाऊण वाटी खवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा। गरमागरम सर्व करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।